नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे बाभळगावचा तो व्हिला. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, ही कहाणी आहे मुंबईत राहत असलेल्या कुमार कुटुंबाची. साधारण 15 वर्षांपूर्वीची ही कहाणी आहे. कुमार कुटुंब हे एक अत्यंत श्रीमंत कुटुंबांपैकी एक होतं. कुटुंब तसं फार मोठं नव्हतं. आई वडील आणि त्यांचा एकुलता एक मुलगा. कुमार यांनी नुकतेच बाभळगावच्या हिल स्टेशनवर एक व्हिला विकत घेतला होता. व्हिला खूप मोठा आणि आलिशान होता. त्या मालमत्तेत एक लहान तलावही होता. तो तलाव पोहण्यासाठी आणि व्हिलाचे सौंदर्य वाढवण्यासाठी बांधण्यात आला होता. त्या तलावाभोवती फुलांची बाग होती. खूप मोठमोठ्या झाडांनी तो व्हिला वेढला गेला होता. तसेच ते एक हिल स्टेशन असल्याने व्हिलाच्या आजूबाजूला देखील खूप झाडे होती. व्हिला विकत घेतल्यानंतर त्याच वर्षी कुमार यांनी त्याची थोडीफार डागडुजी केली. दुसऱ्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत कुमार कुटुंब तिथे सुट्टी घालवण्याच्या उद्देशानं गेलं होतं. कुमार यांना पोहण्याची खूप आवड होती. रोज रात्री जेवणाच्या आधी कुमार आणि त्यांची पत्नी नीता ड्रिंक्स घेत तलावात पोहायला जायचे. त्यांचा मुलगा सोहम देखील दिवसा तलावात पोहायला जायचा. सोहमच्या खोलीतील खिडकीतून तो तलाव स्पष्ट दिसायचा. कुमार यांना तर तो तलाव प्रचंड आवडला होता. तलावाच्या बाजूलाच काही बेंच सुद्धा होते. दिवस मावळताच ते तलावाच्या जागी येऊन त्यातील एका बेंचवर बसायचे आणि ड्रिंक्स घेत तलावाच्या पाण्याकडे बघत बसायचे. ड्रिंक्स घेऊन झाले की त्या तलावात पोहायचे. इथे आल्यापासून तर त्यांना पोहण्याचे जणू व्यसनच लागले होते. असेच एकदा रात्रीची जेवणे आटपून सोहम त्याच्या खोलीत झोपायला गेला. साधारण रात्रीचे 11:30 वाजले होते. तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला झोप अशी येत नव्हती. शेवटी कंटाळून तो उठून खिडकीजवळ आला आणि चांदण्यांच्या प्रकाशात तो तलावाकडे पाहत बसला. तसे त्याला दिसले की त्याचे वडील कुमार एकटेच तलावात पोहायला जात आहेत. सोहमने त्याच्या खोलीतील खिडकीतून त्यांना तलावात उडी मारताना पाहिलं. इतक्या रात्री बाबा पोहतायत आणि तेही जेवणानंतर. तब्येत तर ठीक आहे ना यांची, का ड्रिंक्स जास्त झाले आज? सोहमच्या डोक्यात विचार चमकून गेला. बाबा, अहो इतक्या रात्री का पोहत आहात? सोहमने खिडकीतूनच ओरडून कुमार यांना विचारलं. सोहम, अरे तू जागा आहेस? अरे मला झोप येत नव्हती म्हणून आलो इथे. ये तू पण पोहायला, कुमार सुद्धा ओरडून म्हणाले. तसे सोहमने हातानेच नको म्हणून त्यांना इशारा केला. साधारण 20 मिनिटे झाली ते पोहत होते आणि सोहम त्यांना बघत होता. पण काहीच वेळात सोहमला झोप येऊ लागली, म्हणून कुमार यांना गुड नाईट असे म्हणून तो बेडवर झोपायला गेला. काही वेळ गेला तशी सकाळ झाली आणि सोहमच्या खोलीचा दरवाजा जोर जोराने वाजू लागला. तो आवाज ऐकून सोहम उठला आणि त्याने दरवाजा उघडला तर समोर त्याची आई नीता उभी होती. सोहम, बाबांचा कुठेच पत्ता नाहीये, नीता म्हणाल्या. काय? अगं पण मी तर त्यांना काल रात्री तलावात पोहताना पाहिलं होतं, सोहम म्हणाला. हो, मला माहित आहे की ते पोहायला गेले होते, पण ते परत आलेच नाहीत. माझा सुद्धा डोळा लागून गेला होता. सकाळी मला जाग आली. मी त्यांना इकडे तिकडे शोधलं सुद्धा, पण त्यांचा कुठेच पत्ता नाहीये, नीता म्हणाल्या. त्यानंतर नीता आणि सोहम यांनी त्यांच्या नोकरांसह संपूर्ण व्हिलामध्ये त्यांचा शोध घेतला. तलावाजवळ, व्हिलाच्या आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे पाहून झाले, पण कुमार यांचा कुठेच पत्ता नव्हता. ते सापडत नाहीत म्हटल्यावर त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली. अग्निशामक दलाच्या जवानांनी सगळ्यात आधी तलावात उतरून संपूर्ण तलावात त्यांचा शोध घेतला, पण त्यांना तलावात काहीच सापडलं नाही. कुमार यांना असं अचानक बेपत्ता होऊन आता 3 दिवस उलटून गेले होते.
सोहम आणि नीता खूप काळजीत होते. ते दोघे रात्रंदिवस ह्याच विचारात असायचे की ते अचानक असे कुठे गेले असतील. ते तलावातील पाण्यात बुडण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते उत्तम पोहणारे होते. आणि दुर्दैवानं जर तसं झालं जरी असतं तर त्यांचा फुगलेला मृतदेह पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगला असता, असे विचार नीता आणि सोहमच्या डोक्यात येत होते. पण तसं काहीच झालं नव्हतं. 1 आठवडा उलटून गेला तरी कुमार ह्यांचा काहीच पत्ता लागला नव्हता. असेच एके सकाळी सोहम आणि नीता त्यांच्या मोठ्या हॉलमध्ये चिंतेत बसले होते. आई, पण मला एक समजलं नाही, त्या रात्री इतक्या उशिरा बाबा तलावात पोहायला कसे काय गेले होते? तुमचं काही भांडण वगैरे तर नव्हतं ना झालं? सोहमने नीता यांना विचारलं. काही वेळ गप्प राहून नीता बोलू लागल्या. सोहम, कुमार असे रात्री बाहेर पडण्याची ती पहिलीच वेळ नव्हती. ह्या आधी सुद्धा खूप वेळा ते रात्री बाहेर पडले आहेत. त्या रात्री तू जागा होतास म्हणून तुला वाटलं की ते पहिल्यांदाच असे रात्री बाहेर पडलेत. हे ऐकून सोहम दचकलाच. काय? हे तू काय सांगतेस आई? सोहमने आश्चर्यचकित होऊन विचारलं. होय सोहम, इथे आल्यापासून काही दिवसांपासून तुझे बाबा माझ्याशी नीट बोलत सुद्धा नव्हते. कित्येकदा ते रात्री झोपायलाही रूममध्ये येत नव्हते. मला असा संशय आहे की कदाचित ते इथल्याच कुठल्या तरी स्त्रीला भेटण्यासाठी रोज रात्री जायचे. नीता रडत म्हणाल्या. काय? आई, तुला असं वाटतं की बाबा परक्या स्त्रीच्या प्रेमात होते? सोहमने नीता यांना विचारलं. हो, मला असंच वाटतं. कोणत्या तरी परक्या बाईच्या प्रेमात पडल्याशिवाय ते असं वागूच शकत नाहीत. मला तर कधी कधी असं वाटतं की कदाचित ते आपल्याला सोडून त्या स्त्री बरोबर कायमचे कुठेतरी निघून गेले आहेत. नीता म्हणाल्या. आई, तू असं कसं बोलू शकतेस? मला बाबांवर विश्वास आहे. ते तुला आणि मला कधीच सोडून जाऊ शकत नाहीत, आणि एका परक्या स्त्रीसाठी तर नाहीच, सोहम म्हणाला. अरे सोहम, त्यांचं असं रात्री अपरात्री बाहेर जाणं, घरी झोपायला न येणं, ही सगळी लक्षणं हेच सांगतात की त्यांचे बाहेर कुठेतरी संबंध असावेत. नाहीतर असे अचानक कुठे गेले ते? नीता डोळ्यात अश्रू आणत म्हणाल्या. ते मला माहीत नाही आई, पण मला एवढं मात्र माहीत आहे की त्यांनी असं काहीही केलं नसेल. त्यांच्या सोबत नक्की काय झालंय हे लवकरच कळेल, सोहम म्हणाला. ते स्वतःच्या इच्छेनं गेले आहेत, आणि जेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीला आणि मुलाला भेटावंसं वाटेल तेव्हा ते परत येतील कदाचित, नीता म्हणाल्या. आई, त्यांना काही झालं तर नसेल ना? सोहमने घाबरत विचारलं. गप्प बस, काहीतरी अभद्र बोलू नकोस. ते जिथे कुठे असतील ठीक असतील, नीता सोहमला खडसावत म्हणाल्या. काही वेळाने सोहम त्याच्या खोलीत गेला. तो दिवस उलटून गेला आणि रात्र झाली. रात्रीचे 12-12:30 झाले होते. त्या रात्री सुद्धा सोहमला झोप येत नव्हती, म्हणून तो खाली आला आणि त्या भल्या मोठ्या व्हिलाच्या बागेतून फेरफटका मारू लागला. त्याच्या मनात त्याच्या वडिलांचेच विचार सुरू होते. चालता चालता तो व्हिलाच्या मागील बाजूस गेला. तसे अचानक त्याला तलावात कोणीतरी उडी मारली असल्याचा आवाज कानावर पडला. इतक्या रात्री आत्ता तलावात कोण गेला आहे? कदाचित बाबा तर परत नाही आले. सोहमच्या मनात विचार चमकून गेला. तसे तो पळतच तलावाच्या दिशेनं निघाला. तसे दुरून त्याला दिसलं की कोणीतरी तलावात पोहत आहे. कोण आहे हे बघण्यासाठी तो धावतच तलावाजवळ पोचला. तसे त्याला दिसले की साधारण त्याच्याच वयाची, म्हणजेच 24-25 वर्षांची एक सुंदर तरुणी तलावात पोहत होती. ती दिसायला गोरी होती आणि तिचे डोळे निळे होते. तिचे सौंदर्य पाहून सोहम जरा वेळ स्तंभितच झाला. अचानक सोहमला तिथे पाहून ती तरुणी घाबरली. कोण आहेस तू? सोहमने विचारले. मी सीमा, त्या तरुणीने उत्तर दिलं. कोण सीमा? आणि तू आमच्या तलावात काय करतेस? आणि ते सुद्धा इतक्या रात्री? सोहमने विचारलं. मी इथे पोहायला आले होते, कारण मला हा तलाव खूप आवडतो, सीमा घाबरत म्हणाली.
अगं पण तू आत आलीच कशी? सोहमने विचारलं. ह्या व्हिलाच्या मागील बाजूस उजवीकडे कंपाऊंडची भिंत आहे. ती मध्येच थोडी तुटलेली आहे. तिथून आत यायचा एक रस्ता आहे. मी तिथूनच आत आले. मी अनेकदा रात्री गुपचूप इथे त्या रस्त्यानं येते. मी तुझ्या शेजारच्या फार्म हाऊस मध्येच राहते, तिने घाबरत उत्तर दिलं. इतकी सुंदर मुलगी आपली शेजारीच राहणारी निघाली हे ऐकून सोहमला जरा आनंदच झाला. कारण तिला पाहताच सोहमला ती आवडली होती आणि आता ह्या बहाण्यानं सोहमची तिच्याशी ओळख वाढणार होती. पण मी तर नेहमी रात्री ह्या तलावाकडे माझ्या खोलीच्या खिडकीतून पाहतो. पण ह्या आधी मी कधी तुला तलावात पोहताना पाहिलं नाही. आणि आधी तर माझे बाबा सुद्धा रात्री पोहायचे. त्यांनी सुद्धा कधी तुला पाहिलं नाही. नाहीतर त्यांनी घरी तसं सांगितलं असतं, सोहम सीमाला म्हणाला. कदाचित आज तू बऱ्याच उशिरापर्यंत जागा आहेस म्हणून कदाचित मी तुला आज दिसले, सीमा म्हणाली. तसे सोहमने घड्याळात पाहिलं तर आता जवळजवळ 1 वाजत आला होता. तसे सोहमला समजून चुकलं की इतक्या उशिरापर्यंत तो कधीच जागा नसायचा आणि म्हणूनच ही मुलगी आपल्याला इतके दिवस दिसली नाही. तसे सीमा एकदम म्हणाली, पण मी तुझ्या वडिलांना रात्री तलावात पोहताना खूप वेळा पाहिलंय. काय? सोहमने थोडं दचकूनच विचारलं. हो, ते नेहमी रात्री इथे पोहायचे, मला माहीत आहे, सीमा म्हणाली. ते ऐकून सोहमने एकदम सीमाला विचारलं, सीमा, आजपासून 10 दिवसांपूर्वी रविवारी रात्री माझे बाबा बेपत्ता झाले आहेत. ते रात्री तलावावर पोहण्यासाठी आले होते. तेव्हा मी त्यांना पाहिलं देखील होतं. पण नंतर मी झोपायला निघून गेलो आणि त्या रात्रीपासून माझे वडील बेपत्ता आहेत. त्या रात्री सुद्धा तू तलावाजवळ त्यांना पाहिलं होतंस का? सोहमचा हा प्रश्न ऐकून सीमा एकदम गप्प झाली. जसे काही ती सोहमपासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. सीमा, बोल ना प्लीज, सोहम म्हणाला. हो, त्या रात्री सुद्धा मी त्यांना पाहिलं होतं, सीमानं उत्तर दिलं. हे ऐकून आनंदानं आणि आश्चर्यानं सोहमचे डोळे मोठे झाले. मग तू त्यांना तलावातून बाहेर येताना पाहिलंस का? सोहमने विचारलं. हो, सीमाने उत्तर दिलं. हे ऐकून सोहमला इतकं तर कळालं होतं की त्यांना तलावात असताना तर काहीही झालं नव्हतं. तलावातून बाहेर आल्यावर ते कुठे गेले, तू काही पाहिलंस का? सोहमने सीमाला उत्सुकतेने विचारले. मला असं वाटतं की तू हा प्रश्न मला विचारू नये, सीमा म्हणाली. विचारू नको? पण का? सोहमने विचारलं. कारण तुला माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही. कारण तू त्यांचा मुलगा आहेस, सीमा म्हणाली. हे बघ सीमा, माझे वडील खूप दिवसांपासून बेपत्ता आहेत. तुला जे काही माहीत असेल ते लवकर सांग, सोहम म्हणाला. तसे सीमा बोलू लागली. त्या रात्री मी कंपाऊंड ओलांडून आत आले. तसे मला दिसले की तलावात 2 जण पोहत आहेत. एक तर तुझे बाबा होते आणि दुसरी एक स्त्री होती, सीमाने उत्तर दिले. हो, असेल. कधी कधी माझे बाबा माझ्या आईसोबत सुद्धा पोहायला यायचे, सोहम म्हणाला. पण अचानक त्याच्या मनात विचार आला, पण आईने तर मला नाही सांगितलं की त्या रात्री सुद्धा ती बाबांसोबत तलावात पोहली. कारण त्या रात्री तर मी बाबांनाच एकट्याला बघितलं होतं. तसे अचानक सीमा म्हणाली, नाही, ती तुझी आई नव्हती. मी तुझ्या आईला ओळखते. काय? मग कोण होती ती? सोहमनं विचारलं. माहीत नाही, पण ती बाई काही दिवसांपासून मला त्यांच्यासोबत तलावात पोहताना दिसली. पोहून झाल्यावर ते व्हिलाच्या बाहेर निघून जायचे. ह्याच जंगलात एकमेकांसोबत वेळ घालवताना मी त्यांना बऱ्याचदा पाहिलं आहे, सीमा म्हणाली. काय? तू काय बोलतेस हे तुला समजतंय का? सोहमने ओरडूनच विचारलं. हो, त्या रात्री तुझे बाबा आणि ती बाई तलावातून बाहेर आले. मी झाडीतून त्यांना पाहत होते. त्यांनी कपडे घातले, आपापसात काहीतरी चर्चा केली. मला पुसटसं ऐकू येत होतं. आणि नंतर ते कुठेतरी निघून जाण्याबद्दल बोलत होते. आणि नंतर ते नेहमीप्रमाणे दोघे कंपाऊंड ओलांडून इथून निघून गेले, सीमा म्हणाली. काय बोलतेस तू? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? सोहम रागाने ओरडला. मी जे काही पाहिलं ते तुला सांगितलं.
तुझ्या बाबांनी तुझ्या आईला फसवलं आहे. त्यांचे त्या बाईसोबत अनैतिक संबंध आहेत, सीमा म्हणाली. हे ऐकून सोहम रागाने लाल झाला. ए पोरी, चल निघ इथून, सोहम तिच्यावर ओरडला. तसे सीमा दचकली आणि ती लगेच तिथून निघून गेली. ती गेल्यावर सोहम सुद्धा त्याच्या खोलीत निघून आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. बाबा खरंच असे आहेत का? नाही, ती मुलगी खोटं बोलत असणार. पण ती खोटं का बोलेल? तिला खोटं बोलून काय मिळणार आहे, असे विचार सोहमच्या डोक्यात येत होते. जड मनाने तो कसा तरी बेडवर पडला आणि त्या जड विचारांनी त्याचा काही वेळानं डोळा लागला. पण रात्री अचानक त्याला थंडी वाजायला लागली. त्याने सोहमला जाग आली. तसे त्याने डोळे उघडले आणि सोहम हादरलाच, कारण तो तलावाच्या काठावर पडला होता. सगळीकडे धुके पसरले होते. काही वटवागळं त्या धुक्यातून निघून तलावाच्या पृष्ठभागावरून उडत होती. अचानक त्यातील काही वटवागळं सोहमच्या अंगावर येऊन धडकून गेली. तसे सोहम किंचाळला आणि उठून उभा राहिला. ते दृश्य बघून तो खूप घाबरला होता. तोच अचानक त्याला एक आवाज कानी पडू लागला. बेटा, इथून निघून जा, निघून जा इथून. आईला घेऊन इथून लवकर निघून जा. सोहमला लगेच समजले की तो आवाज त्याच्या बाबांचा होता. तो आवाज तलावाकडून येत होता. त्याने पाण्याच्या पृष्ठभागाकडे बघितलं. त्यावर धुकं पसरलं होतं. धुकं वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर विस्कटत होतं. त्या धुक्यामुळे सोहमला तलावातील पाणी दिसत नव्हतं. बाबा, बाबा कुठे आहात तुम्ही? सोहम त्यांना जोर जोराने आवाज देत होता. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. खूप दिवसांनी त्याने त्याच्या वडिलांचा आवाज ऐकला होता. निघून जा, निघून जा इथून. त्याच्या वडिलांचा पुन्हा एकदा आवाज आला. बाबा, बाबा कुठे आहात तुम्ही? सोहमने पुन्हा ओरडून विचारलं. अचानक तलावातील पाणी ढवळल्याचा आवाज आला. तसे सोहमने त्या दिशेला बघितलं. पाण्याच्या पृष्ठभागावर लहान लाटा येऊ लागल्या आणि त्यातून हळूहळू एक मानवी डोके वर येऊ लागले. आधी त्या मानवी डोक्याचे केस दिसले, मग कपाळ आणि मग डोळे. ते डोळे सोहमच्या ओळखीचे होते. बाबा, बाबा, सोहम ओरडला, कारण ते त्याचे वडीलच होते. त्यांनी त्यांचा चेहरा वर उचलला. तसे सोहमला आता त्यांचा पूर्ण चेहरा दिसला. त्यांचा चेहरा फुगलेला होता आणि पांढरा फट्ट पडला होता. चेहऱ्यावरचे काही मांस झिजून गेलं होतं. ओठांचा काही भाग कुरतडलेला होता. तोच दुरून कसला तरी विचित्र आवाज आला. तसे सोहमचे वडील घाबरले. बेटा, आईला घेऊन इथून निघून जा, स्वतःचा जीव वाचव. सोहमचे बाबा घाबरत म्हणाले आणि काहीच वेळात ते पुन्हा पाण्याखाली गेले. ते दृश्य बघून असं जाणवत होतं की जणू त्यांना कोणीतरी पाण्याखाली खेचलं होतं. बाबा, बाबा, सोहम मोठ्याने ओरडला आणि त्यांना वाचवण्यासाठी तो पाण्याकडे धावला. पण धावताना त्याचा पाय एका दगडाला लागला आणि तो खाली पडला. तसे सोहम ओरडतच उठला. त्याने आजूबाजूला बघितलं. तो त्याच्या बेडवरच होता. तो घामानं भिजून ओला चिंब झाला होता. त्याला कळून चुकलं की ते त्याचं स्वप्न होतं. तो घाम पुसत खिडकीजवळ आला आणि त्याने तलावाच्या दिशेनं पाहिलं. तसे त्याला तलावाजवळ बागेत दिव्याखाली 2 माणसं उभी असलेली दिसली. पण सोहमला पाहताच त्यांनी तलावात उडी मारली. ही माणसं कोण होती आणि इतक्या रात्री ती तलावात काय करतायत? ती कदाचित चोर असावी. सोहमच्या मनात विचार चमकून गेला. तसे तो धावत पळत खाली आला आणि त्याने त्याच्या नोकरांना आणि आईला सुद्धा आरडाओरडा करून हाक मारली. तसे सर्व नोकर आणि त्याची आई बाहेर आले आणि सगळे तलावाजवळ आले. पण त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही. तलावाचं पाणी देखील स्थिर होतं. ती माणसे कोण होती हे काही समजू शकलं नाही. कदाचित तुला भास झाला असावा सोहम, किंवा भुरटे चोर वगैरे सुद्धा असू शकतात, नीता सोहमला म्हणाल्या. काही वेळाने सर्वजण पुन्हा आतमध्ये निघून गेले.
सीमाने सांगितलेला सगळा प्रकार सोहम खरं तर त्याच्या आईला सांगणार होता, पण सीमा खरं बोलत होती का हे सोहमला माहीत नसल्यानं त्यानं त्याच्या आईकडे ह्या संदर्भात बोलणं टाळलं. खरे तर सोहमला सीमाला त्याच्या बाबांसोबत पुढे काय झालं, ते त्या स्त्रीबरोबर नेमके कोणत्या दिशेला गेले, ते परत आले होते का नाही, असे खूप सारे प्रश्न विचारायचे होते. पण सोहम तिच्यावर ओरडला होता आणि त्याने तिला हकलून दिलं होतं. त्यामुळे सीमा पुन्हा इथे येईल का नाही ह्याची खात्री सोहमला नव्हती. पण तरी सुद्धा ती कदाचित येईल ह्या आशेने सोहम त्या रात्री पुन्हा तलावाच्या दिशेने पाहत तिची वाट बघू लागला. रात्रीचे 12:30 झाले होते. तसे त्याला तलावाजवळ सीमा दिसली. तिला पाहून हळू सोहम तिथे आला. सोहमला पाहून सीमा घाबरली. सोहम, मी इथे आज पोहायला आलेले नाही. मी तुलाच भेटायला आले आहे. का कोण जाणे, पण मला तुझ्याविषयी आपुलकी वाटू लागली आहे. माझी आणि तुझी कहाणी अगदी सारखीच आहे, म्हणून कदाचित मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटत आहे, सीमा म्हणाली. आपली कहाणी सारखी आहे म्हणजे? सोहमने विचारलं. सांगेन कधीतरी, सीमा म्हणाली. ठीक आहे, पण सीमा खरं सांग, त्या रात्री नक्की काय झालं? माझे बाबा पुन्हा परत आले होते का? सोहमने विचारलं. तसे सीमा बोलू लागली. तेच खरं तर सांगायला मी आज इथे आली आहे. सोहम, मी एक गोष्ट तुझ्यापासून लपवली. मी त्या दोघांचं संभाषण ऐकलं होतं. तुझ्या वडिलांना त्या बाईशी लग्न करायचं होतं, पण तुझी आई त्यांना घटस्फोट देणार नाही म्हणून दोघांनीही इथून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि मग ते कुंपण ओलांडून जंगलात निघून गेले आणि ते पुन्हा इथे परतले नाहीत, सीमा म्हणाली. सीमाचे शब्द ऐकून सोहमला अश्रू अनावर झाले. सीमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मी तुझी परिस्थिती समजू शकते. मी लहान असताना माझ्यासोबत आणि बाबांसोबत हेच झालं होतं. माझे बाबा एका कंपनीत काम करायचे. ते माझ्यावर आणि आईवर खूप प्रेम करायचे. माझ्यासाठी माझे बाबा चित्रपटातील नायकापेक्षा कमी नव्हते. आम्ही गरीब होतो पण सुखी होतो. पण माझ्या आईसाठी हे पुरेसं नव्हतं. माझी आई दिसायला सुंदर होती, रंगानं गोरी होती, टोकदार नाक होतं, निळे डोळे होते. तिच्या तुलनेत बाबा दिसायला सामान्य होते. कधी कधी बाबांचे बॉस घरी जेवायला यायचे आणि त्यातूनच बाबांच्या आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. बाबांच्या बॉस आणि माझ्या आईमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. बॉस तसे दिसायला बाबांसारखेच सामान्य होते, पण पैशानं बाबांपेक्षा मोठे होते. फिरायला दुचाकी, पगार सुद्धा बाबांपेक्षा दुप्पट, स्वतःचं शहरात घर आणि एकीकडे भाड्याच्या घरात राहणारे माझे बाबा. पगार बॉसपेक्षा अर्धा. साधी सायकल सुद्धा आमच्या नशिबात नव्हती. घर जेमतेम भागायचं. म्हणून माझ्या आईनं बाबांना सोडलं आणि घटस्फोट घेऊन ती त्या माणसासोबत गेली. बाबा परिस्थितीला कंटाळले होते. बायकोनं दिलेल्या धोक्यामुळे ते खूप काळ सावरले नाहीत. त्यांनी कामावर जाणं सुद्धा बंद केलं होतं. जीवनातून त्यांचा रस संपला होता. कधी कधी मला जवळ घेऊन ते रडायचे. सर्व काही ठीक होईल म्हणून मला आणि स्वतःला दिलासा द्यायचे. पण सर्व काही ठीक कधीच झालं नाही. एके रात्री मी आईच्या आठवणीत रडत होते. बाबांनी मला जवळ घेतलं, मांडीवर झोपवून माझं डोकं थोपटलं आणि मी त्यांच्या कुशीत झोपून गेले. सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझी नजर घराच्या छताकडे गेली. मला माझ्या बाबांचं शव छताच्या दिशेला लटकताना दिसलं. इतकं बोलून सीमा रडू लागली. इतका वेळ तिच्यापासून दूर उभा असलेला सोहम तिच्या जवळ आला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला धीर दिला. तिच्या बाबांसोबत जे घडलं ते ऐकून त्याचे सुद्धा हृदय हेलावलं होतं. पण अचानक सोहमच्या डोक्यात काही विचार आले. पण सीमा, मग तू इथे कशी पोचलीस? कारण ह्या हिल स्टेशनवर प्रॉपर्टी खूप महाग आहे आणि तू म्हणतेस की तू इथे एका फार्म हाऊसवर राहतेस. ह्याचा अर्थ तू गरीब तर नाहीस.
सोहम म्हणाला. बाबांच्या मृत्यूनंतर मी एकटी पडले. माझ्या आईने सुद्धा मला जवळ केलं नाही. ती तिच्या संसारात अगदी गुंतून गेली होती. सरकारने मला एका अनाथ आश्रमात घातलं. तिथे नेहमी अशी जोडपी यायची ज्यांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं. एके दिवशी तिथे एक जोडपं आलं आणि त्यांनी मला दत्तक घेतलं. पप्पा एका कंपनीत इंजिनियर आहेत. आमचं फार्म हाऊस तुझ्या फार्म हाऊसपेक्षा लहानच आहे. आम्हाला इथे जसा तलाव आहे तसा तलाव नाहीये. खूप दिवस हा व्हिला मोकळाच होता. म्हणजे तुम्ही विकत घेण्याआधी इथे कोणीच राहत नव्हतं. तेव्हापासूनच मी इथे पोहायला येते, तिने उत्तर दिलं. सीमाच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते. न कळतच सोहमचा हात तिच्या डोळ्यांजवळ गेला आणि त्याने तिचे अश्रू पुसले. तू आता तर खुश आहेस ना? सोहमने तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं. पण ती काहीच बोलली नाही. तिने अचानक सोहमला मिठी मारली. सोहमसाठी हे खूपच आश्चर्यकारक होतं. एका सुंदर मुलीनं त्याला मिठी मारली होती आणि अर्थातच त्याला ती आवडली होती. मग सोहमने सुद्धा तिला थरथरत मिठी मारली. सोहमच्या डोक्यातील तणाव तिच्या एका मिठीने दूर झाला. तुला माझ्यासोबत पोहायला आवडेल का? सोहमने विचारलं. पोहण्याने तणाव कमी होतो का? सीमानं विचारलं. हो, मनाला शांती मिळते, सोहम म्हणाला. त्यानंतर तिने तिचे कपडे काढले. तिने आत स्विमिंग सूट घातला होता. सोहमला लाज वाटली म्हणून तो आहे त्या कपड्यांवर तलावात पोहायला उतरला. तिच्या सोबत पोहताना सोहम त्याचे सर्व दुःख विसरून गेला होता. सीमा खरंच खूप सुंदर आणि निरागस होती. दुःखाच्या काळात एखादी परी जशी आयुष्यात यावी तशी ती सोहमच्या आयुष्यात आली होती. सोहम पोहताना तिच्याकडेच पाहत होता. न कळत सोहम तिच्या प्रेमात पडला होता. असेच दिवस जात होते. कालांतराने त्यांच्या दोघांमधील मैत्री वाढली. त्यांची सारखी भेट व्हायला लागली. रोज तलावाच्या काठावर ते एकमेकांना भेटू लागले. कधी कधी कंपाऊंडच्या बाहेरील जंगलात फिरत ते वेळ घालवायचे. पण ह्या सर्व काळात एक गोष्ट मात्र सारखी घडत होती. ती म्हणजे सोहमच्या वडिलांचं तेच स्वप्न. ते स्वप्न त्याला सारखं पडत होतं. त्या स्वप्नात त्याचे वडील त्याला इथून निघून जाण्यास सारखे सांगत होते. एके रात्री सोहम नेहमीप्रमाणे सीमा येण्याची वाट पाहत खिडकीत बसला होता. तसे अचानक त्याला तलावाच्या काठावर लाईटच्या खांबाखाली 2 पुरुष उभे असल्याचे दिसले. सोहम त्यांना बघून दचकलाच. इतक्यात त्या माणसाचं लक्ष खिडकीत असलेल्या सोहमकडे गेलं. तसे सोहमला बघून त्यांनी एका पाठोपाठ एक तलावात उड्या घेतल्या आणि ते नाहीसे झाले. मागच्या वेळेस दिसलेली ती माणसं सोहम, त्याची आई आणि त्यांचे नोकर तलावाजवळ पोहोचण्यापूर्वीच गायब झाली होती. कदाचित ती पळून गेली होती. त्यामुळे सोहम तसाच त्या खिडकीत बसून ती माणसे तलावाच्या बाहेर येण्याची वाट पाहू लागला. त्यांना बघून तो खूप घाबरला होता. पण आज त्याला माहीत करून घ्यायचं होतं की ती माणसं काय करतात. पण अचानक तिथे दाट धुकं पसरलं. त्यामुळे सोहमला नंतर सर्वच दिसेनासं झालं. इतक्यात घड्याळात त्यानं वेळ बघितली. सीमा यायची वेळ झाली होती. पण दिसलेल्या त्या 2 माणसांमुळे तलावाकडे जावं की नको ह्या विचारात सोहम होता. पण हिम्मत करून तो तलावाकडे जायला निघाला. तो आईच्या खोली बाहेरून जात होता. तोच आईच्या खोलीचा दरवाजा उघडला गेला. सोहम, हे रोज काय लावलंयस तू? रात्र झाली की गुपचूप एकटाच तलावाकडे जातोस. तुझ्या बाबांचं खूळ तुला सुद्धा लागलंय का? नीता ह्यांनी सोहमला विचारलं. आई, मला पोहायला आवडतं. रात्री पोहल्यानं माझ्या डोक्यातले सर्व विचार निघून जातात, सोहम म्हणाला. आजपासून तुझं रात्रीचं पोहणं बंद. पोहायचं असेल तर दिवसा पोहत जा. जा जा तुझ्या खोलीत, नीता म्हणाल्या. नाही, मी पोहायला जाणार. मी काही लहान नाही. माझेही वैयक्तिक आयुष्य आहे, सोहम आईवर ओरडला आणि घरातून तलावाकडे निघून गेला आणि काही वेळ बेंचवर सीमाची वाट बघत बसून राहिला. तसेच सोहमचे घरावर सुद्धा लक्ष होतं.
तो हे सुनिश्चित करत होता की आई तर त्याच्यावर लक्ष ठेवून नाही ना. पण जर आईनं मला सीमा सोबत बघितलं तर बघितलं, मी आईला सरळ सांगून टाकेन की मला सीमा आवडते आणि मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. पण ती माझ्यावर प्रेम करते का? सोहमच्या मनात विचार चमकून गेले. सोहमने आजच तिला त्याच्या प्रेमाबद्दल सांगायचं ठरवलं. काही वेळात सीमा तळ्याच्या काठावर आली. येताच तिने सोहमला मिठी मारली आणि नेहमीप्रमाणे ते पाण्यात उतरले. पोहत पोहत दोघे तलावाच्या मध्यभागी आले. सोहम काही बोलणार इतक्यात सीमा म्हणाली, सोहम, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्याशी लग्न करशील? तिचे ते शब्द ऐकून सोहमने तिला मिठी मारली आणि म्हणाला, मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो. ते एकमेकांमध्ये गुंतले होते. ते आता तलावाच्या अगदी मध्यभागी आले होते. तसे सीमाने पुन्हा एकदा सोहमला मिठी मारली आणि त्याचं चुंबन घेण्यास सुरुवात केली. आधी ते सोहमला अगदी सामान्य वाटलं, पण नंतर सीमाने सोहमला जोरात चावायला सुरुवात केली. सीमा, सोड, मला त्रास होतोय, सोहम किंचाळत म्हणाला. पण सीमा थांबली नाही. तिने तिचे दात सोहमच्या खांद्यावर खोलवर रुतवले. सोहम जोरात किंचाळला आणि त्याने तिला स्वतःपासून दूर लोटले. त्याने सीमाकडे पाहिले आणि सोहमची बोबडीच वळली. कारण ती सीमा नव्हतीच. ती एक कुरूप काळ्या रंगाची जखीण दिसत होती. दात पिवळे आणि सुळ्यांसारखे लांब, डोळे मोठे आणि पिवळे, केस वेड्या बाईसारखे कुरळे आणि कधीही न विंचरलेले. तिच्या तोंडात सोहमच्या खांद्याचं मांस होतं. तो भयंकर प्रकार पाहून सोहम खूप घाबरला आणि मागे वळला. तो पोहत तिथून निघणार इतक्यात तिने मागून सोहमचा पाय खेचला. तसे सोहमचा तोल गेला आणि तो पाण्याखाली बुडाला. ती जखीण सोहमला पाण्याच्या खाली ओढू लागली. सोहम गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या फुफ्फुसातील ऑक्सिजन आता संपत चालला होता. तिने सोहमची मान पकडली आणि त्याला तळ्याला घेऊन गेली. तसे सोहमची नजर समोर तळ्याच्या चिखलात गेली. तिथे त्याला चिखलात अडकलेले 2-3 मानवी सांगाडे दिसले. त्या सांगाड्यांपैकी एका सांगाड्याच्या हातात त्याला चमकती अंगठी दिसली. ती त्याच्या बाबांची अंगठी होती. आता सोहमच्या डोळ्यांसमोर अंधार दाटत आला होता. तोच ती जखीण अचानक अस्वस्थ झाली. तिची ताकद कमी पडू लागली. असं वाटत होतं की ती जखीण कशातून तरी स्वतःला सोडवून घेण्यासाठी झटत होती. ह्या सर्व प्रकारात सोहमचे डोळे बंद झाले. पण तोच त्याला कोणाचा तरी स्पर्श जाणवला. जेव्हा तो भानावर आला तेव्हा तो तळ्याच्या काठावर होता आणि एक लांब केस असलेला माणूस त्याच्या छातीला जोरजोरात दाबत होता आणि सोहम तोंडातून पाणी ओकत होता. त्या माणसाच्या बाजूला नीता बसल्या होत्या. सोहम शुद्धीवर आलेला पाहून नीता ह्यांना हायसं वाटलं. सोहम भानावर येताच त्याला मंत्रोच्चारांचा आवाज आला. त्याने घाबरून त्या आवाजाकडे बघितलं. तसे सोहमला दिसलं की त्याच्याच मागे गवतावर एक तांत्रिक बसला होता. त्याच्या समोर अग्नी जळत होता आणि अग्नीच्या दुसऱ्या बाजूला एक मानवी सांगाडा होता, जो अगदी मनुष्याप्रमाणे मांडी घालून बसला होता. त्या सांगाड्याच्या चारी बाजूने पांढरा घेरा होता. तो तांत्रिक मंत्र उच्चारत अग्नीत कसली तरी पावडर फेकत होता आणि पावडर आगीत पडताच आगीचा भडका उडत होता. तसे तो सांगाडा किंचाळत होता. तो किंचाळण्याचा आवाज अगदी एका तरुणीसारखा येत होता. हे पाहून सोहम अगदी भांभावून गेला. हा सर्व काय प्रकार आहे त्याला काहीच समजत नव्हतं. नीता ह्यांच्या बाजूला त्यांचा नोकर हरी उभा होता. हरीने लगेच सोहमच्या अंगाला कसली तरी राख लावायला सुरुवात केली. त्याला इकडे घेऊन या आणि या गोलात बसवा, तांत्रिक म्हणाला. तसे हरी आणि दुसऱ्या नोकराने सोहमला उचलून त्या सांगाड्याच्या बाजूला बनवलेल्या गोलात बसवलं. त्या सांगाड्याने कवटी सोहमकडे वळवली. सोहम, आज माझ्या तावडीतून सुटलास तू, पण मी तुला सोडणार नाही, असे म्हणत ती कवटी जोर जोराने हसू लागली. सोहमने तो आवाज ओळखला.
तो सीमाचा आवाज होता. कोण आहेस तू? तांत्रिकानं विचारलं. मी सीमा आहे, ह्या फार्म हाऊसच्या पहिल्या मालकाची दत्तक घेतलेली मुलगी, त्या सांगाड्यानं उत्तर दिलं. ह्या तरुणाच्या मागे का लागली आहेस आणि ह्याच्या वडिलांना तू का मारलंस? तसेच त्या बाकीच्या 2 पुरुषांना तू का मारलंस? तांत्रिकानं त्या सांगाड्याला विचारलं. कारण पुरुष जातीवर मला प्रचंड चीड आहे. त्यांना फक्त स्त्रीच्या शरीराची भूक आहे. त्यांना फक्त स्त्रियांच्या शरीराचा फायदा घ्यायचा आहे, तो सांगाडा रागात म्हणाला. काय झालं होतं तुझ्यासोबत? तुझा भूतकाळ काय आहे? तांत्रिकानं विचारलं. लहानपणी माझी आई मला सोडून गेली. तिच्या तणावात बाबांनी आत्महत्या केली. मला अनाथ आश्रमात घातलं गेलं. तिथून एका श्रीमंत जोडप्यानं मला दत्तक घेतलं. त्यावेळी मी 10 वर्षांची होते. मला आनंद झाला होता, कारण मला अनाथ आश्रमातील सरांच्या वाईट स्पर्शापासून मुक्तता मिळणार होती. तसेच मला आई बाबा सुद्धा मिळणार होते. मी स्वप्न पाहायला लागले होते की आता माझे चांगले दिवस येतील, पण तो फक्त माझा गैरसमज होता. मी त्यांची मुलगी झाले खरी, पण ते मला नोकरांसारखी वागणूक देत होते. माझे नवीन आई वडील मला काम नाही केलं तर जनावरासारखे मारायचे. रात्री माझे वडील माझ्या खोलीत यायचे आणि मला वाईट विचाराने स्पर्श करायचे. मला त्यांची नियत माहीत झाली होती, पण मी ती गोष्ट आईला सांगू शकत नव्हते, कारण त्यांनी मला ताकीद दिली होती की जर मी ही गोष्ट आईला सांगितली तर ते मला बेल्टनं फटके देतील. जेव्हा मी 15 वर्षांची होते तेव्हा मम्मी घरी नसताना मला दत्तक घेतलेल्या त्या नीच माणसाने माझ्यावर पहिल्यांदा अतिप्रसंग केला. मी स्वतःचा बचाव सुद्धा करू शकले नाही. सगळे माझा फायदा घ्यायलाच बसले होते. 4 वर्ष ते माझ्यावर अतिप्रसंग करत राहिले. एकदा आईचा सख्खा भाऊ आला. रोहित नाव होतं त्याचं. तोही माझ्याच वयाचा होता. सुट्टीसाठी आम्ही मुंबईहून ह्या फार्म हाऊसवर आलो. तो एकमेव होता जो माझ्याशी प्रेमानं बोलत होता, मला समजून घेत होता. नवीन नात्याप्रमाणे तो माझा मामा झाला होता, त्यामुळे मी त्याला मामाच म्हणायचे. एके दिवशी रोहितने मला सांगितलं की तो माझ्यावर प्रेम करतो. मी त्याला समजावलं की हे बरोबर नाही, तू माझा मामा आहेस. पण तो म्हणाला की ज्या नात्याविषयी तू बोलत आहेस ते नाते खरे नाही. नाती जर खरी असती तर ज्या माणसाला तू पप्पा म्हणतेस त्याने तुझ्यावर अतिप्रसंग केला नसता. मी सुरुवातीला त्याला नकार दिला, पण मी त्याला पसंत करत होते, कारण तो एकमेव व्यक्ती होता ज्याला मी जवळचा समजत होते. मी त्याच्या प्रेमाला होकार दिला आणि नंतर तेच घडलं जे एका प्रियकर आणि प्रेयसी मध्ये होतं. पण आमच्यात ते सर्व काही होण्यापूर्वी मी त्याच्याकडून लग्नाचं वचन घेतलं होतं. त्याने होकार दिला आणि मग आमच्यात ते सर्व झालं. पण काही दिवसांनी रोहित माझा राग करू लागला. तो माझ्याशी चांगल्या तोंडाने बोलत देखील नव्हता. तो मला टाळू लागला. मला समजलं की त्याने हे सर्व माझा फायदा घेण्यासाठी केलं होतं. एके दिवशी जेव्हा माझे वडील आणि आई बाहेर फिरायला गेले होते तेव्हा रोहित आणि मी दोघेच फार्म हाऊसवर होतो. मी त्याला गाठलं आणि त्याच्यावर ओरडू लागले. त्याने माझ्याशी सर्व संबंध तोडून टाकले आणि लग्नाला नकार दिला. त्याने माझ्यासाठी अपशब्द वापरले. पण इतक्यात माझे वडील तिथे आले. त्यांनी आमचं संभाषण ऐकलं होतं. आमचे बोलणे ऐकून ते चिडले. त्यांनी रोहितला रूम बाहेर हकलून दिलं. त्यांना ही गोष्ट बिलकुल पचली नव्हती की मी रोहित सोबत शारीरिक झाले. मला तो स्वतःची मालकी समजत होता. त्याने मला मारहाण सुरू केली. मी रोहितला मोठमोठ्याने मदतीसाठी हाक देत होते, पण रोहित फक्त खोलीच्या दरवाजात उभा राहून मला मार खाताना बघत होता. माझ्या वडिलांनी माझं डोकं भिंतीवर आपटून आपटून माझा जीव घेतला. मी प्राणाला मुकले होते, पण रोहित निवांत होता. त्याला जे पाहिजे होतं ते घडलं होतं. त्याला माझ्यापासून सुटका हवी होती. त्या दोघांनी माझ्या शवाला मोठे दगड बांधून तलावाच्या मधोमध फेकून दिलं. मी जगासाठी कोणीच नव्हते, त्यामुळे माझी हत्या
जगासमोर कधीच आली नाही. मृत्यू पश्चात सुद्धा सुडाच्या भावनेने 2 वर्षांपर्यंत मी या तलावाच्या आसपास आत्मारूपी भटकत राहिले. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत ते दोघे म्हणजेच माझे वडील आणि रोहित फार्म हाऊसवर आले. मी त्या दोघांनाही ह्याच तळ्यात बुडवून बुडवून मारलं आणि माझा बदला घेतला. पण तरीही माझी आग शांत झाली नाही. आज सुद्धा जेव्हा जेव्हा मला पुरुष दिसतो तसे त्यांच्यात दडलेला संधी साधू मनुष्य सुद्धा दिसतो, जो स्त्रीच्या शरीराचा फायदा घेण्याच्या संधीत आहे. जेव्हा सोहमचे वडील मला एकटे भेटले तेव्हा मी त्यांच्यावर प्रेमाचं जाळं फेकलं आणि काम वासनेच्या उद्देशानं ते माझ्यावर मोहित झाले. जर ते माझ्या प्रेमात पडले नसते तर मी त्यांना काहीच केलं नसतं. पण ते सुद्धा फक्त संधीच्या शोधात होते, माझ्या शरीराचा फायदा घेण्याच्या प्रतीक्षेत होते. म्हणूनच त्या रात्री जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला स्पर्श केला त्याच रात्री मी त्यांना तळ्याच्या तळ्याला घेऊन गेले आणि गाळात दाबून टाकलं. त्यानंतर हा सोहम आला. हा सुद्धा माझ्या शरीराचा फायदा घेण्याच्या प्रतीक्षेत होता, म्हणून ह्याला सुद्धा मारायचा मी प्रयत्न केला, पण हा वाचला. हे सर्व ऐकून सोहमचे आणि त्याच्या आईचे डोके सुन्न पडले. सोहमला समजत नव्हतं की खरंच तो तिच्यावर प्रेम करत होता का त्याला फक्त तिच्या शरीराचा फायदा घ्यायचा होता. काही वेळ विचार केल्यानंतर सोहमच्या डोक्यात विचार आला की सीमा खरं बोलत आहे. तो खरेच फक्त तिच्या शरीरावर आकर्षित झाला होता. तुझ्यासोबत जे झालं ते खूपच वाईट झालं, पण तुझा बदला तू कधीच घेतला आहेस. आता तुझी जायची वेळ झाली आहे. असे म्हणून तांत्रिकाने दुसऱ्या पिशवीतील पिवळी पावडर बाहेर काढली आणि मंत्र म्हणून ती त्या सांगाड्यावर टाकली. तसे तो सांगाडा निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्या तांत्रिकाने आणि त्याच्या सहकार्याने मिळून तो सांगाडा जाळून टाकला आणि त्याची राख सोबत घेऊन निघून गेले. त्यानंतर नीता आणि काही नोकरांनी सोहमला घरात आणलं. आई, पण तुला कसं समजलं की ती आत्मा मला तळ्याच्या बुडाला घेऊन गेली आहे आणि तू लगेच त्या तांत्रिकाला कशी घेऊन आलीस? सोहमने विचारलं. कसे कोण जाणे सोहम, पण तुझे वडील गेल्यापासून मला सारखं असं वाटत होतं की तो तलाव कदाचित शापित आहे. आणि अजून एक गोष्ट अशी की तुझे बाबा माझ्या स्वप्नात येत होते. मला स्वप्नात दिसायचे की ते तलावात बुडत आहेत आणि बुडताना फक्त एकच गोष्ट म्हणायचे, इथून सोहमला घेऊन निघून जा. म्हणून खात्री करण्यासाठी मी गुपचूप आपला नोकर हरीच्या एका ओळखीच्या तांत्रिकाला बोलवून घेतलं. त्यानं जेव्हा तळ्याचं पाणी हातात घेतलं तेव्हाच त्यानं सांगितलं की ह्या तळ्यात एका भयंकर स्त्रीच्या आत्म्याचा वास आहे. मला माहित होतं की तू रात्री माझी नजर चुकवून तलावाकडे जात होतास. ही गोष्ट मी त्या तांत्रिकाला सांगितली होती. तेव्हा त्यांनी तुझा एक शर्ट मागितला. तो पाहून तांत्रिक म्हणाले की त्या आत्म्याची बाधा तुझ्या मुलाला झाली आहे, पण ती आत्मा तुला सहजासहजी सोडणार नव्हती आणि ती गोष्ट तुला सांगितली असती तर तिने त्याच दिवशी तुझा जीव घेतला असता. तिला मुक्ती देण्यासाठी तिला तुझ्या सोबत तिच्या खऱ्या रूपात पकडणं गरजेचं होतं. योग्य दिवस पौर्णिमा होती, म्हणूनच आम्ही आजच्या रात्रीची वाट बघितली. तांत्रिकानं सांगितलं की ती जेव्हा तुला पाण्याच्या खाली घेऊन जाईल तीच योग्य वेळ असेल. ह्यात खूप धोका होता, पण त्याशिवाय तुझा जीव वाचणे सुद्धा शक्य नव्हतं, नीता म्हणाल्या. हे ऐकून सोहम चक्रावून गेला. ह्याचा अर्थ आईला पहिल्यापासून सर्व काही माहीत होतं, पण तिने माझ्यापासून लपवून ठेवलं. असो, पण त्यामुळे माझा जीव वाचला होता. सोहमच्या डोक्यात विचार चमकून गेले. सोहमने, त्याचे वडील आणि नीता ह्यांनी त्यांचा पती तिथे गमावल्यामुळे दोघांना सुद्धा त्या व्हिलामध्ये आता काहीच रस उरला नव्हता. त्यामुळे काही महिन्यांनी त्यांनी तो व्हिला विकून टाकला आणि त्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात केली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरीटेलर चॅनलला
आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.